नमस्कार मित्रांनो. लास्ट लेक्चरमध्ये आपण गुप्त कालखंड हा पाहितला होता. संपूर्ण खूप मोठं लेक्चर झालं मला माहिती आहे, परंतु तितका महत्त्वाचा सुद्धा तो भाग होता. म्हणून तो जरा लेक्चर जे आहे ते जवळजवळ 50-1 मिनिटापर्यंत चाललेलं आहे. पण तरीसुद्धा तुम्ही पूर्ण पाहता ही माझी त्या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा आहे. कारण आपल्याच महत्त्वासाठी आपल्यासाठीच हे सगळं काही चाललं आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण वकाटक कालखंड जो आहे तो आपण पाहणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये की गुप्त कालखंड जो होता म्हणजे गुप्त कालखंड जो आपण बघितला होता गुप्त काल, या गुप्त कालाच्या समांतर चालणारा वकाटक कालखंड आहे. ठीक आहे. वकाटक वंश कसा आहे, गुप्त कालखंडाला समांतर चालला. मग वकाटकानंतर मग चालुक्य आणि याच्यामध्ये एक आले राष्ट्रकूट. ठीक आहे, राष्ट्रकूट वंश. ठीक आहे. आता गुप्त जे आहे त्या गुप्तांची काही उत्तराधिकारी आहेत. लक्षात घ्या, एकूण 7 उत्तराधिकारी आपल्याला दिसतात गुप्त कालखंडानंतर. कारण जसजसं गुप्त काल उत्तरार्धाकडे येत होता तसं तसं त्याच्यावर काही ज्या सत्ता आहेत त्याला स्वतःला स्वतंत्र घोषित करत होते आणि ते स्वतःच त्या ठिकाणी राज्य जे आहे ते चालवत होते. मग असे बऱ्याच सत्ता ज्या आहेत त्या उदयास आल्या गुप्त कालखंडानंतर आणि त्यांचा सगळ्यांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्यासोबतच गुप्त कालखंडाला समांतर असणारा वकाटक कालखंड होता आणि या वकाटक वंशाचा पासून आजचं लेक्चर जे आहे ते आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. चला तर मग सोबत राहा. पहा, सगळ्यात पहिले तर वकाटक वंश. वकाटक वंशाची सुरुवात कधी झाली तर सातवाहन वंशाच्या पतनानंतर. लक्षात घ्या, सातवाहन वंश महाराष्ट्रातील पहिला राजवंश म्हणून आपण ओळखतो. ठीक आहे, सातवाहन वंश. आणि सातवाहन वंशाच्या पतनानंतर काय झालेलं आहे, वकाटक कालखंडाची सुरुवात झाली. आणि त्याच वेळेस हे बघा इकडे काय होतं रे, गुप्त कालखंड. नकाशामध्ये बघितलं तर हा गुप्त कालखंड आपल्याला दिसतो, हा वकाटक कालखंड आपल्याला दिसतो आणि हे क्षत्रप म्हणून त्याला ओळखलं गेलं होतं. ठीक आहे, क्षत्रप वंशी आपण बघितलं लास्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, क्षत्रप राजे. आता वकाटक जे आहे यांनी गुप्तांवर हल्ला केला नाही किंवा गुप्तांनी वकाटकांवर हल्ला केला नाही. का? कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले वकाटकांनी गुप्तांसोबत. समजतंय? आणि नंतर तर मग काय केलं, विवाह संबंध प्रस्थापित केले. परिणामता काय झाला की गुप्तांनी कधीच वकाटकांवर हल्ला केला नाही किंवा वकाटकांनी कधीच गुप्तांवर हल्ला केला नाही. म्हणून हे दोन्ही कसे समान आहेत. समजतंय? आता बघूया आपण वकाटक कालखंड कसा चालतो. तर लक्षात घ्या, वकाटक कालखंडाची जे काही स्त्रोत आहे ते त्या ठिकाणी आपल्याला वायुपुराण आणि पुणे ताम्र अभिलेख माहिती आहे, प्रभावतीने लिहिलेला. ठीक आहे, प्रभावतीने घटोत्कच गुप्त जे होते त्यांच्यानुसार त्यांनी काय केलं होतं, ते ताम्रपट जे आहे ते लिहिलं होतं. आणि या पुण्या ताम्रपटावरून आपल्याला वकाटक घराण्याची माहिती मिळते. त्यासोबतच वायुपुराण जे आहे या वायुपुराणानुसार सुद्धा आपल्याला काय होतंय त्या ठिकाणी तर वकाटक वंशाची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते. आता वकाटक वंशाचा वायुपुराण आणि प्रभावती ताम्रलेखावरून असं समजतं की वकाटक वंशाचा संस्थापक जो आहे तो विंध्यशक्ती होता. ठीक आहे, वकाटक वंशाचा संस्थापक कोण आहे, विंध्यशक्ती. आणि विंध्यशक्ती हा वैदिक धर्मातला किंवा वैदिक धर्माला दक्षिण भारतामध्ये नेण्याचं कार्य सगळ्यात प्रथम कुणी केलं असेल तर विंध्यशक्तीने केलं. ठीक आहे, वैदिक धर्माला दक्षिण भारतामध्ये म्हणजे बघा भारत हे असा. ठीक आहे, तत्कालीन भारत म्हणजे आता सध्या बांगलादेश वगैरे सगळा त्याचा भाग होता. आणि दक्षिण भारत म्हणजे खालच्या साईडला. ठीक आहे, म्हणजे आर्य धर्माला किंवा वैदिक धर्मातील दक्षिण भारतामध्ये नेण्याचं कार्य कुणी केलं तर विंध्यशक्ती यांनी केलंय. त्यानंतर याचा मुलगा होता प्रवरसेन प्रथम, नंतर होता रुद्रसेन प्रथम, नंतर झाला पृथ्वीसेन, नंतर त्या ठिकाणी रुद्रसेन द्वितीय. याचा विवाह झाला होता प्रभावती सोबत. ठीक आहे, आणि नंतर मग त्या ठिकाणी प्रभावतीचा मुलगा कोण आहे, प्रवरसेन दुसरा. हा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा होता प्रवरसेन दुसरा. त्यानंतर नरेंद्रसेन आला आणि शेवटचा वकाटक कालखंडामध्ये कोण होता रे तर पृथ्वीसेन द्वितीय. ठीक आहे, तर असे काही वकाटक राजे जे आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं. सगळ्यात पहिले प्रवरसेन प्रथम इसवी सन 275 ते इसवी सन 335 पर्यंत याचा कालखंड चालतो. हा सर्वात शक्तिशाली राजा. बुंदेलखंड पासून हैदराबाद पर्यंतचा विस्तार यांनी केला होता. जवळजवळ 60 वर्ष राज्य यांनी केले. प्रवरसेन प्रथमने 60 वर्ष राज्य जे आहे ते केलेलं आहे. त्यानंतर आला रुद्रसेन प्रथम. रुद्रसेन प्रथम 335 इसवी सन 335 ते इसवी सन 360 पर्यंत हा त्या ठिकाणी राजा होता वकाटक वंशाचा.
आणि यांनी गुप्तासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. मी तुम्हाला सांगितलं होतं की गुप्त आणि वकाटक यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. आणि जेव्हा इकडे रुद्रसेन प्रथम होता तेव्हा गुप्त वंशामध्ये वीणा प्रेमी ज्याला आपण म्हटलो होतो, कोण रे, समुद्रगुप्त. तुम्हाला ती इमेज लगेच दिसायला पाहिजे समुद्रगुप्तची, ठीक आहे. तर समुद्रगुप्त याने याच्यावर कधीच हल्ला केला नाही, ठीक आहे. समुद्रगुप्त ज्याला भारताचा नेपोलियन असं म्हणतो, पण त्यांनी कधीच रुद्रसेन प्रथमवर हल्ला केलेला आपल्याला दिसत नाही. त्यानंतर आला पृथ्वीसेन प्रथम, याचा मुलगा नंतर पृथ्वीसेन प्रथम. आता पृथ्वीसेन प्रथमचा कालखंड आहे 360 इसवी सन 360 ते इसवी सन 385 पर्यंत. शक्ती आणि समृद्धीचा काळ म्हणून याला ओळखलं जातं. शांतिप्रिय राजा होता, एकदम मस्त कला साहित्य याला चालना मिळाली ह्याच्या कालखंडामध्ये. याचा मुलगा जो होता त्याचं नाव होतं रुद्रसेन द्वितीय. चा विवाह प्रभावती सोबत झालाय. प्रभावती कुणाची मुलगी होती रे, तर विक्रमादित्यची. विक्रमादित्य म्हणजे कोण रे, चंद्रगुप्त दुसरा, हे बघितलेले, ठीक आहे. गुप्त सोबत लावून दिला. प्रभावती गुप्त विक्रमादित्य किंवा चंद्रगुप्त द्वितीय ची पुत्री होती, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा विक्रमादित्य बद्दल किंवा चंद्रगुप्त द्वितीय बद्दल काय, की बाबा जेव्हा क्षत्रप राजा होता, क्षत्रप राजा, ठीक आहे, त्या राजाने काय केलं होतं, गुप्त वंशावर हल्ला केला होता. तेव्हा होता रामगुप्त. रामगुप्त यांनी काय केलं, आपल्या पत्नी ध्रुवादेवी, ठीक आहे, याच्या सोबत त्या ठिकाणी संधी करून त्या ध्रुवादेवीला कुणाकडे, क्षत्रप राजाकडे पाठवलं होतं, रुद्रसिंहकडे, ठीक आहे. आणि हे कुणाला सहन झालं नाही तर लहान्या भावाला म्हणजे चंद्रगुप्त द्वितीयला. आणि चंद्रगुप्त द्वितीयने काय केलं, स्वतः ध्रुवादेवीचा म्हणजे लेडीजचा वेश परिधान केला, स्वतः त्या ठिकाणी रुद्रसिंहकडे गेला, त्याला मारून टाकलं आणि वापस आल्यानंतर रामगुप्तालाही मारून टाकलं आणि ध्रुवदेवी सोबत विवाह करून रामगुप्ताची गादी म्हणजेच गुप्त घराण्याचं त्या ठिकाणी गादी जी आहे ती चालवली. त्यावेळेस त्या ठिकाणी याची मुलगी कोण होती, प्रभावती. मी तुम्हाला सांगितलं होतं प्रभावती, ज्यांनी काय केलं होतं, पुणे तांबा अभिलेख लिहिला होता. ती कुणाची मुलगी होती, रुद्रसेन द्वितीयची मुलगी होती, सॉरी रुद्रसेन द्वितीयची पत्नी होती, ठीक आहे. आणि चंद्रगुप्त द्वितीयची मुलगी होती, ठीक आहे. आता येईल रुद्रसेन. आता रुद्रसेन गादीवर आला इसवी सन 385 ते 390 म्हणजे 5च वर्ष राज्य आहे. पण काय झालं, रुद्रसेननी त्या ठिकाणी आकस्मिकरित्या अकालीपणे त्याचा मृत्यू झाला. आता रुद्रसेनचा मृत्यू झाला, परिणामतः मग आता गादीला वारस तर दोन होते, लक्षात घ्या, इथे दोन वारस आहेत. एक प्रभावतीचा जो मोठा मुलगा होता त्याचं नाव होतं दिवाकर सेन, ठीक आहे, आणि दुसरा होता दामोदर सेन. अशी दोन मुलं होती कुणाला, प्रभावतीला. मग प्रभावतीने काय केलं, आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे दिवाकर सेनला गादीवर बसवलं आणि स्वतः गादी चालवायला सुरुवात केली, ठीक आहे. पण झालं काय की आकस्मिकरित्या दिवाकर सेनचा सुद्धा इसवी सन 407 मध्ये मृत्यू झाला, ठीक आहे. 407 मध्ये त्याचा मृत्यू झाला दिवाकर सेनचा. मग नंतर काय करणार आहे प्रभावती, आपल्या दुसऱ्या मुलाला म्हणजे कोण रे, दामोदर सेन. दामोदर सेन यांना गादीवर बसवलं आणि त्यानंतर दामोदर सेन हेच कोण झाले, वकाटक वंशाचे राजे झाले. मग वकाटक वंशाचे पुढचे राजे कोण होते, दामोदर सेन उर्फ त्यांचंच नाव आहे प्रवरसेन द्वितीय, ठीक आहे. हा प्रभावतीचा मुलगा होता प्रवरसेन द्वितीय, ठीक आहे. 410 इसवी सन 410 ते इसवी सन 440 पर्यंत. शेवटचा शक्तिशाली सम्राट. सेतू बंधनात्मक काव्य रचले, राजधानी प्रवरपूर येथे नेली. याचा पुत्र नरेंद्र सेनचा विवाह कुंतल राजकुमारी अजित भट्टारिका सोबत लावून दिला होता, ठीक आहे. याचा जो मुलगा होता नरेंद्र सेन याचा विवाह कोणासोबत लावला, तर कुंतलची राजकुमारी होती अजित भट्टारिका, ठीक आहे. अजित भट्टारिका ह्याच्यासोबत त्याचा विवाह लावून दिला. त्यानंतर आला आता प्रवरसेनचा मुलगा, ठीक आहे, म्हणजे प्रभावतीचा नातू, काय नाव त्याचं, ठीक आहे, तर नरेंद्र सेन. आता नरेंद्र सेन याची गादी आहे 440 ते 460 पर्यंत, इसवी सन 440 ते 460 म्हणजे जवळजवळ 20 वर्ष यांनी राज्य केलेलं आपल्याला दिसतं. याच काळात नलराजा भौदत्त वर्मनने काय केलं होतं, ह्याच्यावर हल्ला केला होता, कुणावर, नरेंद्र सेनवर. आणि तो हल्ला जो आहे तो परतून लावला होता नरेंद्र सेनने, ठीक आहे. त्याच्यानंतर आला शेवटचा शासक ज्याचं नाव आहे पृथ्वीसेन द्वितीय, ठीक आहे. पृथ्वीसेन द्वितीय इसवी सन 460 ते इसवी सन 480 म्हणजे पुन्हा 20 वर्ष राज्य पृथ्वीसेन द्वितीयांनी केलं. आणि हा शेवटचा शासक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. ह्याचं युद्ध झालं होतं नलांसोबत, त्याचा एक संघर्ष जो आहे तो झाला होता आणि तिथं वकाटक वंश जो आहे तो संपून जातो.
लक्षात घ्या, वकाटक वंशासंदर्भात इतकंच आहे. त्या ठिकाणी नंतर आपल्याला बघायचं आहे गुप्त उत्तर कालखंड. आता गुप्त उत्तर कालखंडामध्ये काय आहे, तर जे गुप्त होते, ज्यांचं पूर्ण राज्य होतं, तुम्ही आठवा मागचा नकाशा मी तुम्हाला दाखवलेला, हा पूर्ण भाग, एक मिनिट कलर बदलतो, हा पूर्ण भाग जो आहे, हा इथपर्यंत हा असा पूर्ण कुणाचा होता, गुप्तांचा होता. ठीक आहे, आता गुप्त तर चालले गेले, गुप्त घराणं संपलं. आता गुप्त घराणं संपल्यानंतर काय झालं, तर वल्लभीचा मैत्रिक वंश आला, त्यानंतर मालवाचा यशोधर्मन वंश आला, मगध आणि मालव्याचे उत्तर गुप्त वंश आला, कन्नौजचा मोखरी वंश आला, मोखरी वंश हर्षवर्धन याच्यामध्ये आहे. ठीक आहे, नंतर बंगालचा गोंड शशांक, ठीक आहे, त्यानंतर स्थानिक पुष्पभूती वंश आला, हर्षवर्धनचा, सॉरी हा पुष्पभूती वंश हर्षवर्धनचा. ठीक आहे, त्यानंतर पल्लव वंश आला आणि नंतर राष्ट्रकूट वंश आला. मग हे 8 घराणे जे आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे, आणि नंतर मग त्या ठिकाणी काय झालं, तर पुढे वेगवेगळ्या सत्ता ज्या आहेत त्या जिंकत पुढे आपल्याला पाहायचंय चालुक्य घराणं कसं त्या ठिकाणी वाढलं. म्हणजे पुढचा लेक्चर आपलं ह्याच्यानंतर असणार आहे, एक तर राष्ट्रकूटानंतर मग त्या ठिकाणी चालुक्य कसे होते, काय होते, याच्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहे. ठीक आहे, चला सगळ्यात पहिला भाग जो आहे तो आपण सुरू करूया, वल्लभीचा मैत्रिक वंश. वल्लभी म्हणलं की लगेच लक्षात राहायला पाहिजे आपला की गुजरातचा भाग आहे. पाहिजे इथं गुजरातचं कच्छ चरण मी तुम्हाला दाखवलं आणि इथे वल्लभी आहे, दिसलं वल्लभी. ठीक आहे, आता इथे काय आहे, तर वल्लभी युनिव्हर्सिटी आहे, लक्षात घ्या, तक्षशिला, त्यानंतर नालंदा आणि त्यानंतर कोणती विद्यापीठ स्थापन झालं, तर वल्लभी विश्वविद्यालय स्थापन झालं. कुणाच्या कालखंडामध्ये, भट्टारक जो संस्थापक होता वल्लभीच्या मैत्रिक वंशाचा संस्थापक कोण आहे, भट्टारक, आणि याच्या कालखंडामध्ये वल्लभीचा मैत्रिक वंश जो आहे तो स्थापन झाला. आणि त्या वेळेस भट्टारकने काय केलं होतं, तर वल्लभी विद्यापीठाची स्थापना केली होती, ज्या विद्यापीठामध्ये काय केलं जायचं रे, तर प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण दिलं जायचं. आता जसं यशदा आहे, ठीक आहे, किंवा आता जसं त्या ठिकाणी IAS किंवा IPS साठी वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर आहेत, प्रशासकीय सेवा कशी करायची याचं जे ट्रेनिंग सेंटर आता सध्या चालवलं जातं, सेम तसे ट्रेनिंग सेंटर हे वल्लभी विश्वविद्यालयामध्ये स्थापन केलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून काय केलं, तिथं ट्रेनिंग सेंटर जे आहे ते उभारले. ठीक आहे, आता झालं काय, भट्टारकचा मुलगा होता ध्रुवसेन, हा आला आणि गेला, ह्याने काही दिवे लावले नाही, एक दिवा लावला, ध्रुवसेन द्वितीयाला जन्म दिला. ठीक आहे, इतका एक दिवा लावला नाही. हा हर्षवर्धनचा जावई होता, लक्षात घ्या, हा कोण आहे, हर्षवर्धन, जो आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. ठीक आहे, ते खूप महान राजा, शेवटचा प्राचीन भारतातील प्रथम हिंदू राजा वगैरे, ह्याला अशा बिरुद जे आहे ते लावण्यात आलेले हर्षवर्धनला. तर याचाही किस्सा आपल्याला बघायचा. फक्त इथे इतकं लक्षात राहून द्या की हर्षवर्धनची मुलगी होती जिचं नाव आहे वल्लभी. ठीक आहे, वल्लभी, आणि ही वल्लभी या ध्रुवसेन द्वितीयला दिली होती, लक्षात घ्या. म्हणजे हा हर्षवर्धनचा जावई झाला, लक्षात घ्या. आणि मेहुणा जो होता तो गृहवर्मन होता, तो पुढे बघायचा आपल्याला. याच्या कालखंडामध्ये इत्सिंग नावाचा जो काही चीनी प्रवासी आहे हा भारतामध्ये आला होता, बोंबलत कशाला आता काही. ठीक आहे, भारतामध्ये आला होता चीनी प्रवासी, जो भारतामध्ये येऊन गेला. त्यानंतर मालवाचा यशोधर्मन वंश. आता यशोधर्मन वंश जो आहे तो यशोधर्मन नावानेच त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला, मालवाचा. हे बघा, हा मालवा भाग, ठीक आहे, हा पूर्ण मालव्याचा भाग आहे. आणि या ठिकाणी यशोधर्मन वंश जो आहे तो त्या ठिकाणी प्रसिद्ध होता. हा कमी काळात जास्त प्रसिद्ध झालेला गुप्तांचा सर्वात मोठा शत्रू होता, लक्षात घ्या. गुप्तांचा सगळ्यात चांगला मैत्रीपूर्ण संबंध कुणासोबत होते, वकाटकांसोबत, आणि शत्रुत्व संबंध कुणासोबत होते, 2 जणांसोबत, एक मालव्याचा यशोधर्मन वंश आणि दुसरं एक क्षत्रप राजे. ठीक आहे, शक वंशी जे होते ना, क्षत्रप, त्यांच्यासोबत त्यांचे वाईट संबंध होते किंवा शत्रूचे संबंध होते. मत्स्योदर अभिलेखात यशोधर्मन या घराण्याचा संस्थापक मानला जातो. ठीक आहे, यशोधर्मनला काय म्हणलं जातं, या घराण्याचा संस्थापक. याने चक्रवर्ती उपाधी धारण केली आणि बालादिव्यच्या पुत्राची वज्र हत्या केली होती. ठीक आहे, गुप्त वंशाचा बालादिव्य जो होता ना, त्याच्या पुत्राची काय केली, वज्र हत्या ह्याने केली होती. कुंडीवर्धनच्या दंत वंशाचा याने सर्वनाश केला होता. ठीक आहे, दंत वंशात सुद्धा सर्वनाश कुणी केला, यशोधर्मनी केला. परंतु यशोधर्मनचा नाश कुणी केला, तर देवगुप्तने केला. लक्षात घ्या, मालव्याचे आपला किंवा मगध आणि मालव्याचे देवगुप्त त्या ठिकाणी बघायचे. जेव्हा देवगुप्त याने काय केलं, मालवा सोबत त्या ठिकाणी म्हणजे मालवासाठी लढाई केली,
कुणासोबत, यशोधर्मनसोबत, तेव्हा यशोधर्मनचा मृत्यू झाला या लढाईमध्ये, ठीक आहे, आणि मालव्याचे यशोधर्मन वंश हा संपला. त्यानंतर आता ह्याला ज्यांनी मारलं त्याचं नाव होतं देवगुप्त. मग आता ह्या इथं देवगुप्त आहे बघा, ठीक आहे, हा कुठला होता, हा मगध व मालव्याचे उत्तर गुप्त वंश म्हणून ओळखले जातात ह्या इथे लेटर गुप्त, ठीक आहे, मगध आणि मालवा, ठीक आहे, मालवा आणि मगधचे हे काय होते, उत्तर गुप्त वंश होते. आणि ह्याचा संस्थापक कोण होता, उत्तर गुप्त वंशाचा संस्थापक कोण आहे, तर कृष्णगुप्त, ठीक आहे. आणि याच्यामध्ये दोन महत्वाचे राजे, एक होता देवगुप्त आणि दुसरा होता दुसरा होता आदिगुप्त. कृष्णगुप्त हे उत्तर गुप्त वंशाचा संस्थापक, तर त्याच्यामध्ये महान राजा देवगुप्त आणि त्यानंतर आलेला आदिगुप्त, हे दोन महत्वाचे, ठीक आहे. त्यानंतर बघा आता ह्यांनी मालवा विजय केला. मी तुम्हाला आता सांगितलं की यशोवर्मन जो होता, यशोधर्मन वंश, हा यशोधर्मन वंशामध्ये जिची लढाई झाली होती कुणासोबत आहे, देवगुप्तासोबत, आणि देवगुप्ताचा काय झाला, विजय झाला, समजतंय. आता देवगुप्ताने शशांक सोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि त्याला घेऊन त्यांनी काय केलं, मोखरीचा राजा होता गृहवर्मा, ठीक आहे, गृहवर्मन याची हत्या केली. आता जो मोखरीचा राजा होता गृहवर्मन, हा त्या ठिकाणी हर्षवर्धनचा मेवना होता, मेवना, ठीक आहे, हर्षवर्धनचा कोण होता, मेवना. आणि गृहवर्मनला हर्षवर्धनचा कोण होता, मेवना होता. याचा बदला म्हणून हर्षवर्धनचा भाऊ ज्याचं नाव होतं राजवर्धन, ठीक आहे, राजवर्धन याने काय केलं, देवगुप्ताची हत्या केली. परंतु शशांक कोण, गोंडवंशीय, ठीक आहे, बंगालमधले गोंडवंशीय शशांक, ते सुद्धा पुढे बघायचं आपल्याला. यांनी काय केलं, राजवर्धनला काय केलं, धोक्याने मारलं. आणि शेवटी हर्षवर्धनने काय केलं, मग आपल्या भावाच्या आणि आपल्या बहिणीच्या बदला म्हणून शशांकला ठार मारलं, ठीक आहे. आता हे नेमकं काय स्टोरी तयार होती ती आपण बघूया एक थोडक्यात, फक्त लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतोय की आपण बघितलं होतं बघा, आत्ताच आपण बघितलं की देवगुप्त आणि शशांक, बघा स्टोरी कशी तयार झाली. देवगुप्त आणि शशांक या दोघांनी मैत्री करून कुणाला मारलं, ह्यांनी गृहवर्मनला मारलं, ठीक आहे. गृहवर्मनची काय केली, हत्या केली. गृहवर्मन कोणत्या वंशाचा होता, कन्नौजचे मोखरी वंश, कन्नौजचे मोखरी वंश, ठीक आहे, कोण, गृहवर्मन. आता झालं काय, हा जो गृहवर्मन आहे हा त्या ठिकाणी कोण होता, मेवना होता. कुणाचा मेवना होता रे, तर या ठिकाणी दोन भाऊ आहेत, एकाचं नाव आहे राजवर्धन, मोठा भाऊ राजवर्धन, आणि दुसरा आहे हर्षवर्धन, ठीक आहे, हर्षवर्धन. आता झालं काय की मेवण्या म्हणजे त्या ठिकाणी गृहवर्मनची हत्या केली, त्यामुळे भावांना राग येणारच ना. मग यांच्या बहिणीचं नाव काय रे बाबा, मग यांची बहीण म्हणजे गृहवर्मनची कोण होती रे, पत्नी, ठीक आहे, तिचं नाव होतं राजश्री. ही कोण होती, गृहवर्मनची पत्नी होती, ठीक आहे. आता गृहवर्मनची पत्नी राजश्री ही हर्षवर्धन आणि राजवर्धन यांची बहीण. आता जेव्हा देवगुप्तने आणि शशांकने मिळून गृहवर्मनची हत्या केली तेव्हा ह्या भावांना राग येणारच ना. म्हणून झालं काय, लक्षात घ्या, या राजवर्धनने, ठीक आहे, या राजवर्धनने काय केलं, डायरेक्ट त्या ठिकाणी या देवगुप्तची हत्या करून टाकली, ठीक आहे, देवगुप्तला मारून टाकलं. कुणी मारलं रे, राजवर्धननी मारलं. आता शशांकला ह्याचा राग आला आणि शशांकने काय केलं, शशांकने राजवर्धनची हत्या केली, लक्षात घ्या, राजवर्धनची हत्या केली. आता ह्याचा राग हर्षवर्धनला आला आणि हर्षवर्धननी काय केलं, मग हर्षवर्धननी शशांकची हत्या करून टाकली, ठीक आहे. हे असं सगळं हत्याकांड जे आहे ते झालेलं आहे. पण त्याच्या सुद्धा सुरुवातीला जे मी तुम्हाला आता सांगितलं होतं की यशोवर्मन जो होता, ठीक आहे, यशोवर्मन जो मी तुम्हाला सांगितलं ना आता, यशोवर्धनची हत्या कुणी केली होती, तर देवगुप्तने केली होती, ठीक आहे. देवगुप्तने यशोवर्धनची हत्या केली, शशांक सोबत मिळून गृहवर्माची हत्या केली. परिणामतः देवगुप्तची हत्या कुणी केली, राजवर्धननी, आणि शशांकची हत्या कुणी केली, हर्षवर्धननी, आणि राजवर्धनची हत्या कुणी केली, शशांकनी. सगळ्या हत्याच व्हायला लागल्यात, ठीक आहे. तरी समजून घ्या व्यवस्थित काय व्हायला. तर त्यानंतर आदिगुप्त,
त्यानंतर देवगुप्त नंतर दुसरा महान राजा कोण आहे? आदिगुप्त किंवा त्याचंच नाव आहे आदित्य सेन. हा वैष्णव धर्माचा उपासक होता. हा वांग हु एन सेन हा चीनी राजदूत जो आहे तो भारतामध्ये आला होता. ठीक आहे, हा चीनी राजदूत भारतामध्ये तेव्हा येऊन गेला. तर हे हत्याकांड थोडंसं लक्षात राहून द्या. ठीक आहे, त्यानंतर कन्नौजचे मोखरी वंश आपल्याला बघायचे. आता मोखरी वंश म्हणजे काय? आता गृहवर्मनचा त्या ठिकाणी हे बघा, हे कन्नौजचे मोखरी वंश जो आहे तो इथं आपल्याला दिसतो. ठीक आहे, आता हे बघा मोखरी कन्नौज, हे कन्नौज त्याची राजधानी. ठीक आहे, आणि हे मोखरी वंश. संस्थापक होता हरिवर्मा. प्रमुख राजे ह्याच्यामधले आदित्य वर्मा, ईशान वर्मा, सर्व वर्मा आणि गृहवर्मा. ठीक आहे, सगळे वर्मा वर्माचे, शर्मा नाही इथं कुणी. तर आदित्य वर्मा, ईशान वर्मा, सर्व वर्मा आणि गृहवर्मा. मालवाचा यशोधर्मनच्या याच्या मृत्यूनंतर मोखरी वंश जो आहे तो त्या ठिकाणी स्थापन झाला. म्हणजे जेव्हा मालव्याचा यशोधर्मन वंश संपला तेव्हा तिथं कोणत्या वंशाची स्थापना झाली? तर त्या ठिकाणी या मोखरी वंशाची स्थापना झाली. हे शैव धर्माचे उपासक होते. गुप्त काळात सामंत पदावर हे काय करत होते? काम करत होते. हे गया येथील मूळ निवासी. ठीक आहे, गया या ठिकाणची काय होते? मूळ निवासी होते. तथा यांची जी त्या ठिकाणी राजधानी होती ती पाटलीपुत्रवरून त्यांनी काय केलं रे? कन्नौज केली. लक्षात घ्या, पाटलीपुत्रवरून यांची राजधानी कन्नौजला आणली. सर्व वर्मा याने मगध विजय केला होता. लक्षात घ्या, सर्व वर्माने काय केलं? मगध विजय केला. ईशांत वर्माने राजाधिराज उपाधी धारण केली. मात्र गृहवर्माची हत्या देवगुप्तने केली. गृहवर्माचा विवाह राजश्री सोबत झाला जी हर्षवर्धनची बहीण होती. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. आणि म्हणून राजवर्धननी काय केलं होतं? त्याला मारून टाकलं होतं. कुणाला रे? तर सॉरी, एक मिनिट. राजवर्धननी कुणाची हत्या केली होती? देवगुप्तची. ठीक आहे, आणि म्हणून राजवर्धनची हत्या कुणी केली? शशांकनी हत्या केली. आणि मग शशांकची हत्या कुणी केली? हर्षवर्धननी केली. ठीक आहे, चला आता हे ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो शशांक तुम्ही जे म्हणतात ना, तर हा बंगालचा गोंड वंशामधला राजा आहे. कोण? शशांक. ठीक आहे, याच्यानंतर आता शशांक जेव्हा जातो ना तेव्हा काय होतं की नंतर मग छोटा अजून एक राजवंश तिथं उदयास येतो. ठीक आहे, तो आपण नंतरच्या भागामध्ये बघणार आहे. पण इथं फक्त इतकं लक्षात ठेवून द्या, बंगालच्या गोंड वंशामध्ये शशांक याच्याबद्दल एक वाक्य महत्वाचं आहे की ज्या बोधी वृक्षाखाली बसून गौतम बुद्धांनी ज्ञानार्जन केलं, ठीक आहे, ते बोधी वृक्ष यांनी तोडलं होतं. कुणी? शशांकनी तोडलं होतं. म्हणून याला बौद्ध द्रोही म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, ज्या बोधी वृक्षाखाली बसून गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली, ज्याला बोधी वृक्ष आपण म्हणतो, ते वृक्ष तेव्हापर्यंत होतं. लक्षात घ्या, परंतु या वृक्षाला कुणी तोडलं? तर त्या ठिकाणी शशांकने या वृक्षाला तोडलं होतं. ठीक आहे, चलो आगे. तितकंच लक्षात राहून द्या, शशांकने या वृक्षाला तोडलं. स्थानेश्वरचा पुष्पभूती वंश. आता हा जो पुष्पभूती वंश आहे पोरांनो, हा अतिशय महत्वाचा वंश आहे. कारण ह्याच्यामध्ये जो हर्षवर्धन आहे तो त्या ठिकाणी खूप मोठं राज्य त्यांनी विस्तार केलं. ठीक आहे, तर आता पुष्पभूती आहे बघा, पुष्पभूती वंश आहे इथे. ठीक आहे, मोखरी वंशाच्या बाजूला पुष्पभूती वंश. आता पुष्पभूती हा त्याचा संस्थापक स्थानेश्वरचा. ठीक आहे, पुष्पभूती हा कोण होता? संस्थापक. आणि ह्याचं त्या ठिकाणी राजधानी होती स्थानेश्वर. स्थानेश्वर सध्या कुठे आहे? हरियाणा. हरियाणामध्ये नेमकं कुठं? पानिपतच्या जवळ. आता तुम्हाला कळलं बघा, पानिपत आहे ना, पानिपत हरियाणामध्ये, त्याच्या जवळ आहे स्थानेश्वर. गुप्त काळात पूर्व पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. पूर्व पंजाबमध्ये त्यांनी काय केलं? सत्ता जी आहे ती स्थापन केली. आता पुष्पभूती नंतर त्या ठिकाणी आला नरवर्धन, नंतर आहे राजवर्धन. म्हणजे हे फक्त आले आणि गेले, राजा संदर्भात फक्त लक्षात राहून द्या. ठीक आहे, हे आले आणि हे गेले. पुष्पभूती नंतर आला नरवर्धन, नंतर आला राज्यवर्धन. पुष्पभूती, नरवर्धन, राज्यवर्धन. राज्यवर्धनचा मुलगा कोण होता? आदित्यवर्धन. आदित्यवर्धनचा मुलगा प्रभाकर वर्धन. प्रभाकर वर्धनला 2 पोरं, 1 पोरगी. पोरीचं नाव आहे राजश्री. गृहवर्मनची पत्नी, आत्ताच तुम्हाला सांगितलं, मुलगा होता राजवर्धन. ठीक आहे, राजवर्धन. आणि नंतर मग त्या ठिकाणी राजवर्धनची हत्या केली होती कुणी रे? देवगुप्तने. ठीक आहे, देवगुप्तने. आणि नंतर मग हर्षवर्धननी कुणाला मारलं होतं? शशांकला. ठीक आहे, शशांकला. म्हणजे हे 2 मुलं. आणि हर्षवर्धनची मुलगी कोण होती? वल्लभी. मी तुम्हाला सांगितलं होतं याचा विवाह झाला होता रुद्रसेन सोबत. ठीक आहे, रुद्रसेन, वल्लभीचा जो होता ना रुद्रसेन, त्याच्यासोबत त्या ठिकाणी काय झाला होता? विवाह.
आणि आदित्यवर्धन याला महासेन गुप्त सोबत त्याचा विवाह झाला होता. ठीक आहे, महासेन गुप्त सोबत. महासेन गुप्त सोबत नाही, त्याच्या मुलीसोबत असेल. महासेन गुप्त, हा महासेन गुप्त मुलीचंच नाव आहे. सॉरी 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 महासेन गुप्त सोबत तिचा विवाह झाला होता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये महत्वाचा राजा आहे हर्षवर्धन. हर्षवर्धनचा कालखंड आहे 406 इसवी सन 406 मध्ये. मी तुम्हाला पहिले सांगितलं की प्राचीन भारताचा अंतिम हिंदू सम्राट म्हणून याला ओळखलं जातं. प्राचीन भारताचा अंतिम हिंदू सम्राट. राजश्रीला सती होऊ दिले नाही. राजश्री कोण रे? गृहवर्मनची पत्नी, म्हणजे हिची बहीण. आणि जेव्हा ती सती व्हायची असते तेव्हा त्यांना म्हणजे सती जाऊ दिलं नाही. कुणी? तर हर्षवर्धननी. आणि त्याचा बदला घेतला. शशांकचा बदला घेण्यासाठी बंगालवर हल्ला करून शशांकची हत्या केली. कुणी? हर्षवर्धननी. समजतंय? कारण एकतर राजवर्धनला मारलं, नंतर मग त्या ठिकाणी गृहवर्मन म्हणजे मेवण्याला सुद्धा मारलं, भावालाही मारलं. मग ह्यांनी बदला घेणारच विशेष नाही भाऊ. ठीक आहे. मग कामरूप राजांचा दूत हंसबग याचा मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारला. आपली राजधानी कन्नौज येथे स्थलांतरित केली. ठीक आहे, कन्नौज इथं स्थलांतरित केली. हर्षवर्धनने जेव्हा दक्षिण भारतात आगमन झाले तेव्हा पुलकेशी दुसरा याने त्याला हरवले. म्हणून हर्षवर्धनने आपली सत्ता उत्तर भारतावरच बसवली. लक्षात घ्या, पुलकेशी दुसरा जो होता त्यांनी काय केलं होतं? हर्षवर्धनला हरवलं होतं. ठीक आहे. आता हे चालुक्य या राजवंशामध्ये पुढे आपण बघूया. ठीक आहे. पुलकेशी दुसरा कोण होता, काय होता? हर्षवर्धन. हर्षचरित्र लिहिलेलं आहे बाणभट्ट यांनी. बघा, दरबारातील कवी आहे कुणाच्या? तर हर्षवर्धनच्या दरबारातील कवी कोण होता? बाणभट्ट. हे महत्वाचं आहे. हर्षवर्धन चरित्र किंवा हर्षचरित्र कुणी लिहिलं? तर बाणभट्ट लिहिलं. हर्ष बाणभट्ट, हर्षचरित्र बाणभट्ट, असं तुम्ही पाठ करा. त्यानंतर कांबबडी. कांबबडी हे बाणभट्टांनी लिहिलेलं त्या ठिकाणी पुस्तक आहे. हर्षवर्धन स्वतः एक लेखक होता, लक्षात घ्या. आणि त्यांनी कोणती कोणती पुस्तके लिहिली? तर प्रियदर्शिका, रत्नावली, नागनंद. आणि त्याच्या दरबारामधला प्रसिद्ध कवी होता हरिदत्त आणि जयसेन. आता हा प्रश्न येऊ शकतो की हरिदत्त आणि जयसेन हे कोणाच्या दरबारातील प्रसिद्ध कवी होते? तर हर्षवर्धनच्या. ठीक आहे, हर्षवर्धनच्या दरबारामधले काय होते? हे प्रसिद्ध कवी होते. त्यानंतर हवेंग सॉन्ग. हवेंग सॉन्ग आला होता. हे बघा, हवेंग सॉन्ग हा इथं दिसला. 629 इसवी सन 629 ते 645 दरम्यान हा चीनी प्रवासी भारतामध्ये आला होता. आणि त्या ठिकाणी तो आपली यात्रा चरित्र त्यांनी लिहिलं होतं, ज्यामध्ये यात्रा चरित्र जे आहे हवेंग सॉन्गचं, त्याचं नाव आहे सी यू की असं त्या ठिकाणी तुम्ही पाठ करू शकता. सी यू की हे आत्मचरित्र किंवा यात्रा चरित्र कुणाचं आहे? तर हवेंग सॉन्ग याचं आहे. ठीक आहे. आता जो हवेंग सॉन्ग होता, या हवेंग सॉन्गने भारताचा उल्लेख इंदू या नावाने केला आहे. ठीक आहे. याला शाक्य मुनी किंवा यात्रियोगचा राजकुमार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कुणाला रे? तर हवेंग सॉन्गला. हे बघे, ह्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं होतं? सी यू की असं. श्वानचांग अशा म्हणजे राजकुमार, श्वानचांग अशा पदव्या दिल्या जातात. याने हर्षवर्धनला वैश्य जातीचा म्हणून सांगितलंय. ठीक आहे, वैश्य जातीचा होता हर्षवर्धन, असं हवेंग सॉन्गनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे दक्षिण भारतामध्ये असणारा एक राजवंश आपल्याला पाहायचा आहे, ज्याचं नाव आहे पल्लव वंश. आता हे जे पल्लव वंश आहे यांची राजधानी होती कांचीपुरम. बघा, दक्षिण भारत या इकडे बघा, कांचीपुरम म्हणजे तामिळनाडू जो आहे, तामिळनाडू तो भाग सध्याचा. ठीक आहे, तामिळनाडू, उत्तर तामिळनाडू म्हणता येईल, कारण इकडल्या साईडला मग केरळ येतो सध्याचा, इकडे कर्नाटका वगैरे हा भाग आहे, इकडे तामिळनाडूचा भाग आहे. मग हे उत्तर तामिळनाडू वगैरे साईडला, आणि दक्षिण आंध्र प्रदेशचा भाग म्हणजे तेव्हाचा पल्लव राजवंश होता. आता पल्लव राजवंशामध्ये सर्वात पहिले सिंहवर्मन आपल्याला दिसतो, पण विष्णू सिंह याला संस्थापक म्हटलं जातं. विष्णू सिंह पल्लव वंशाचा संस्थापक कोण? विष्णू सिंह. त्यानंतर महेंद्र वर्मन, त्यानंतर नरसिंह वर्मन, महेंद्र वर्मन दुसरा, परमेश्वर वर्मन पहिला, त्यानंतर आला नरसिंह वर्मन दुसरा, नंतर आला परमेश्वर वर्मन दुसरा, आणि नंतर आला नंदी वर्मन दुसरा. ठीक आहे, असे वेगवेगळे राजे एकेका राजांबद्दल बघू. आता बघू सगळ्यात पहिले सिंह विष्णू जो होता हा इसवी सन 576 ते 600 पर्यंत राजा होता. जवळजवळ 24 वर्ष राज्य केलं भाऊनी. प्रथम पल्लव राजा अमान सिंह ही उपाधी धारण केली.
अवान सिंह ही उपाधी धारण केली. चोर, चेर, चोल, पांडे, मलय, मालवा, कळब्र, सिंहल इत्यादी राजांना हरवले. हा वैष्णव धर्माचा पालन करणारा होता. याने मामलापुरम येथे एक आदिवराह गुफा जी आहे ती स्थापन करून त्याच्यावर स्वतःची प्रतिमा लावली आहे. ठीक आहे, आदिवराह गुफा मंदिर जे आहे मालवापुरम या ठिकाणी, हे बघा तिथली ही गुफा आहे. आणि त्या गुफेमध्ये काय केलं ह्यांनी, स्वतःची प्रतिमा जी आहे ही स्वतःची प्रतिमा त्याची, ठीक आहे, ही स्वतःची प्रतिमा जी आहे ती त्यांनी लावली. हा प्रसिद्ध संस्कृत कवी भारवी याच्या दरबारात होता. ठीक आहे, प्रसिद्ध संस्कृत कवी आहे भारवी, त्याला आपण किरतार्जुनियम असं सुद्धा म्हणतो. किरतार्जुनियम म्हणजेच भारवी. कोणाच्या दरबारामध्ये होता, तर सिंह विष्णूंच्या दरबारामध्ये होता. सिंह विष्णू कोणत्या वंशाचे होते, तर ते पल्लव वंशाचे होते. ठीक आहे, दक्षिण भारतातील पल्लव. त्यानंतर आला महेंद्र वर्मन प्रथम, इसवी सन 600 ते 630. ठीक आहे, याची कालखंडामध्ये पल्लव चालुक्य संघर्ष झाला. यात पुलकेशी दुसरा, मी तुम्हाला सांगितलं पुलकेशी दुसरा, ठीक आहे, जो इतका महान होता की तो हर्षवर्धन खाली आलाच नाही, उत्तर भारतामध्येच राहिला, कारण पुलकेशी दुसऱ्याने त्याला हरवलं. पुलकेशी दुसऱ्याने याला पराभूत केले. लक्षात घ्या, आता पुलकेशी दुसरा किती भयानक असेल, ज्याने हर्षवर्धनला हरवलं, खाली इकडं पल्लव राजघराण्यामध्ये महेंद्र वर्मनला सुद्धा हरवलं, पराभूत केले. हा प्रसिद्ध संगीत तज्ञ रुद्राचार्याचा शिष्य होता. जैन धर्म सोडून याने शैव धर्माचा काय केला होता, स्वीकार. त्यानंतर आला नरसिंहवर्मन. नरसिंहवर्मन प्रथमचा कालखंड 630 इसवी सन 630 ते 668 आहे. सर्वात शक्तिशाली राजा. याने पुलकेशी दुसऱ्याला 3 युद्धामध्ये हरवलं. ठीक आहे, म्हणजे आता बघा पुलकेशी दुसरा किती महान असेल, किंवा त्यांनी एकतर वरती हर्षवर्धनला खाली येऊ दिलं नाही, खाली पल्लवांना सुद्धा महेंद्रवर्मनला सुद्धा हरवलं, समजतंय. पण नरसिंहवर्मनने काय केलं, पुलकेशी दुसऱ्याला 3 युद्ध, म्हणजे एका युद्धामध्ये पराभूत करता आला नाही, 3 युद्धामध्ये पुलकेशी दुसऱ्यावर विजय मिळवल्यानंतर आता एवढा मोठा त्या ठिकाणी नरसिंहवर्मनने काहीतरी उपाधी धारण करणारच, म्हणून त्यांनी वापाती कोण नाव धारण केले आणि ही उपाधी म्हणजे नाव धारण केले आणि उपाधी लावली महामल्ल. ठीक आहे, महामल्ल. नरसिंहवर्मननी काय केलं, महामल्ल ही उपाधी जी आहे ती धारण केली. रथ मंदिराची निर्मिती केली व महाबलीपुरम हे नगर वसवले. 50ची नोट असेल तुमच्याकडे, असली तर बघा, नवीन 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 50ची नोट माझ्याकडे बघा, हे बघा, आणि याच्यावर ना तुम्हाला एक रथ मंदिर दिसतं रे, दिसलं का. आता हे जे रथ मंदिर आहे हे हम्पीच आहे. तुम्ही म्हणता मग ते नरसिंहवर्मन बांधलं का, लक्षात घ्या, रथ मंदिर काय ती संकल्पना दाखवण्यासाठी तुम्हाला 50ची नोट दाखवली रे, 500ची नाही 50ची. ठीक आहे, तर 50ची नोट, ह्याच्यावर त्या ठिकाणी काय आहे, हम्पीचं मंदिर दिलंय. पण हे हम्पीचं मंदिर विजयनगर साम्राज्यामध्ये बांधण्यात आलेलं, लक्षात घ्या. म्हणजे हे नरसिंहवर्मन तुम्हाला हम्पी मंदिर दाखवलं म्हणजे ह्याच्या कालखंडामध्ये नाही, पण याच्या कालखंडापासून काय झालं, रथ मंदिरांची सुरुवात झाली. ठीक आहे, रथ मंदिरांची काय झाली, सुरुवात झाली. पण हम्पीचं जे काही मंदिर आहे ते विजयनगर साम्राज्याच्या कालखंडामध्ये बांधण्यात आले. ठीक आहे, त्यानंतर आला महेंद्रवर्मन दुसरा. पहिल्याला तर पुलकेशी दुसऱ्याने हरवलं होतं, आता महेंद्रवर्मन दुसरा आला. याच्या कालखंडामध्ये पल्लव चालुक्य संघर्ष सुरूच राहिला. पुलकेशी दुसऱ्याचा पुत्र विक्रमादित्य प्रथम याने महेंद्रवर्मनची हत्या केली. बघा, महेंद्रवर्मन प्रथम जो होता, प्रथम याला कुणी हरवलं होतं, पुलकेशी दुसऱ्याने. आता पुलकेशी दुसरा नाहीये, पण त्याचं गाबडं म्हणजे त्याचं पोरग, त्याचं नाव होतं विक्रमादित्य. या विक्रमादित्यने महेंद्रवर्मनची डायरेक्ट हत्या करून टाकली. ना रहेगा बास ना बजेंगी बासुरिया. पण बासुरी वाजली ना, कारण त्याचा पोरगा आला ना मग परमेश्वर वर्मन प्रथम, इसवी सन 670 ते 695 पर्यंत चालुक्य राजा विक्रमादित्य प्रथम सोबत युद्ध झालं. लक्षात घ्या, निर्णायक युद्ध झालं. आणि त्यानंतर आला नरसिंहवर्मन 695 ते 720 पर्यंत. कांचीपुरम येथे कैलास मंदिर, ज्याला आपण राज सिद्धेश्वर मंदिर असं म्हणतो, ऐरावतेश्वर मंदिर व प्रथम संस्कृत महाविद्यालय जे आहे ते यांनी स्थापन केलं. कुणी, नरसिंहवर्मन दुसऱ्या यांनी. त्यानंतर आला परमेश्वर वर्मन दुसरा, 720 इसवी सन 720 ते इसवी सन 730 पर्यंत 10 वर्ष होता. विक्रमादित्यने यावर हल्ला केला. विक्रमादित्य द्वितीय कोण रे, तर चालुक्य वंशाचा. लक्षात घ्या, चालुक्य वंश. यावर अपमानास्पद तह करण्यास लावला, तेव्हा परमेश्वर द्वितीयने नकार दिला, तेव्हा गंग वंशाने याची काय करून टाकली, हत्या करून टाकली. ठीक आहे, एक छोटासा वंश आहे गंग वंश, ते त्या ठिकाणी चालुक्यासोबत होते आणि त्यामुळं काय केलं, गंग वंशाने या विक्रमादित्यने लावलेल्या तहा
न स्वीकारल्या कारणाने न स्वीकारल्या कारणाने त्यांनी काय केलं, त्याची हत्या करून टाकली. कुणाची? परमेश्वर वर्मनची. त्यानंतर आला नंदीवंश. नंदीवंशनी काय केलं रे, सॉरी नंदीवर्मन दुसरा जो होता 730 इसवी सन 730 ते इसवी सन 800 म्हणजे जवळजवळ 70 वर्ष राज्य केलं का बेनी, आणि चालुक्यापासून मुक्तता केली. संघर्ष नको. राष्ट्रकूटचा संस्थापक दंती दुर्गने नंदीवर्मन दुसऱ्यावर 750 इसवी सन मध्ये आक्रमण केले व त्याला पराभूत करून आपली मुलगी जी होती, जिचं नाव होतं रेवा, ही नंदीवर्मनला विवाह लावून दिला. ठीक आहे, नंदीवर्मनचा विवाह कोणासोबत लावून दिला? आपल्या मुलीसोबत. कुणी रे? तर राष्ट्रकूट घराण्याचा. लक्षात घ्या, राष्ट्रकूट घराणा आपल्याला पाहायचं आहे आता पुढच्या लेक्चरमध्ये. राष्ट्रकूट घराण्यामध्ये त्याचा संस्थापक कोण होता? दंती दुर्ग. ठीक आहे, दंती दुर्ग हा संस्थापक होता. आणि या दंती दुर्गने त्याची मुलगी होती रेवा. तर दंती दुर्गने काय केलं? सगळ्यात पहिले पल्लवचा शासक ज्याचं नाव होतं नंदीवर्मन द्वितीय. ठीक आहे, याच्यासोबत युद्ध केलं, त्याला पराभूत केलं. तो पराभूत झाला, नंतर मग आपली पोरीचा विवाह नंदीवर्मन सोबत लावून दिला. ठीक आहे, आता ह्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहेत राष्ट्रकूट वंश. ठीक आहे, राष्ट्रकूट वंश पाहूया, त्याची महत्वाची माहिती पाहूया. महाराष्ट्रामधला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सातवाहन नंतर महाराष्ट्रामध्ये वकाटकानंतर राष्ट्रकूट नंतर कोण येणार रे? चालुक्य. ठीक आहे, असं त्या ठिकाणी क्रम जो आहे तो चालत राहतो. ओके, धन्यवाद. लेक्चर जर आवडत असेल, व्यवस्थित समजत असेल तर नक्की त्या ठिकाणी कळवा. माझा मोबाईल नंबर खाली डिस्प्ले होतच आहे. काही शंका असेल, काही असेल तर तुम्ही बिंदास त्या ठिकाणी सकाळी 10 ते रात्री 6 वाजेपर्यंत, म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही फोन करू शकता. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. काही शंका असेल तर नक्कीच त्या ठिकाणी मांडा, मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. बरं, त्यासोबत अजून एक महत्त्वाची सूचना की आपल्या ह्या ॲपबद्दल, आपल्या या टीचिंग मेथडबद्दल जर तुम्हाला आवडत असेल तर इतरांना सुद्धा सांगा, आणि जास्तीत जास्त याची प्रसिद्धी तुमच्या माध्यमातून होईल.